पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. तुम्हाला वचन कशासाठी पाहिजे? या वचनाचा घोषणेचं काम कोण करू शकते? या वचनाच्या घोषणेचे काम कोण करू शकते? ख्रिस्ती मंडळीने केलंच पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत ना, येशूचे आहोत. ज्यांना अनुभव मिळालेला आहे ते लोक मिळालेले अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. जसे संत फ्रान्सिस असिसीने बोलले हालेलुया. गरज आहे तेव्हा शब्द वापरा. शब्दापेक्षा सामर्थ्यवान आहे तुमची कृती. प्रेज द लॉर्ड. शब्द गिळायला नको, शब्द बोलायला नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तरी सर्वात पहिले महत्वाची गोष्ट वचन जगणे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन जगणारे ते लोक आहेत वचनाची घोषणा करतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असे वचन जगलेले कोण तुमच्या ओळखीचे आहे? हालेलुया. जुन्या करारातील सर्व संदेश वचन जगायला प्रयत्न केलेले लोक आहेत. धन्यवाद येशू. आपण सर्व त्या मार्गामध्ये आहोत. कधी उठतो, कधी पडतो, कधी उडतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, आपण या गोष्टीबद्दल बोलत आहे म्हणून अजून त्या गोष्टीमध्ये जरा खोल अनुभवाकडे आपण जाऊ. हालेलुया. देवानी असा या वचनाच्या गोष्टी बोलतच निवडलेली एक व्यक्ती होते यिर्मया संदेशा. आपण यिर्मया संदेशाचा ग्रंथ पहिले अध्याय आता घेऊया. देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी देवाने निवडलेले जे लोक आहेत त्यांच्या विषयी देवाच्या मनामध्ये खूप चिंता, काळजी, विचार. धन्यवाद येशू. तुमच्यामध्ये कोणतरी मला थोडा वचनाचं कार्य करायची इच्छा आहे असे मनामध्ये विचार केला तर प्रेज द लॉर्ड. त्या क्षणामध्ये तुम्हाला कळणार तुमच्या परमेश्वराने तुमच्या विषयी विशेष काळजी वागायला चालू केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही देवासाठी खूप महत्वाची एक व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यिर्मया ग्रंथ उघडले. किती लोकांनी बायबल आणलेला आहे? हात वर करा. मे महिन्यामध्ये येणारे लोक एवढेच का बायबल आणताय? हालेलुया. मे महिन्याच्या रिट्रीट साठी वाट पाहत लोक रिट्रीटला येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्सनल बायबल ज्यांच्याकडे नाही खूप उशीर न करता जेव्हा संधी मिळत आहे एक पर्सनल बायबल. अजून ज्यांच्याकडे नाही एका व्यक्तीला एक बायबल. छोट्या मुलांना तुम्ही जर बायबल दिलं तर मुलांचा प्रगती फार लवकर होणार. मला लाज वाटलं, तरुण पोरांच्या रिट्रीट मध्ये आलेले भरपूर तरुण मुलांनी सांगितलं, फादर मराठीमध्ये मी नापास होत आहे. बाकी सगळ्या विषयात भरपूर मुलांना बऱ्यापैकी जात आहे, मराठीमध्ये नापास होत. कारण काय? हालेलुया. घरी मराठी बायबल घेऊन द्या त्यांना. मुलांच्या प्रगती कसं होत आहे तुम्ही बघणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून होमवर्क
प्रेज द लॉर्ड. लवकरात लवकर, उशीर न करता, पप्पा आलेलं असेल तर, मम्मी प्रार्थनेत आलं असेल तर, घरातील प्रत्येकाना एक एक बायबल. ज्यांच्याकडे बायबल नाही त्या व्यक्तीचा प्रगती खुंटवले जात आहे. ते अर्धावटच वाढणार, पूर्ण प्रगतीपर्यंत कोणा पोहोचणार नाही. हालेलुया. तरुण पोरांच्या रिट्रीट मध्ये मला कळालं, मम्मी खूप बिझी आहे, पप्पा पण खूप बिझी आहे, पोरांना बायबल शिकवायला मम्मीकडे वेळ नाही, पप्पाकडे वेळ नाही. हालेलुया. म्हणून मुलं, रस्त्यावरचे लोक रस्त्यावर ठेवलेले सर्व खात बसलेलं आहे. घरी जे खायला द्यायला पाहिजे ते घरी खायला त्यांना भेटत नाही. त्या चुका लवकरात लवकर आपल्याला सुधरून घ्यायचं आहे. लवकरात लवकर. हालेलुया. धन्यवाद येशू. नाहीतर लूका शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये जसं लिहिलेलं आहे, हालेलुया, त्या उदरल्या पुत्र जिथे पोहोचले तिकडे आपले पुढे पोहोचणार. कुठे पोहोचले ते? कुठे पोहोचले? आता 8वी 9वी 10वी 11वी 12वी वगैरे शिकणारे मुलं आहेत. अनेक मम्मीचा पप्पाचा घरी रडत आहे तरी डुकरांच्या बरोबर आहे. राहायला मम्मीचा पप्पाच्या बरोबर आहे तरी जीवन मात्र ते बरोबर ते डुकराच्या बरोबर आहे. काही लोक काउन्सिलिंगला वगैरे येताना ते डुकराचा वास येत आहे. हालेलुया. कारण एवढंच आहे, मम्मीकडे वेळ नाही. मम्मीचा प्रथम ड्युटी पोरांना देवाची लेकर म्हणून वाढवणे आहे. आपण जर त्यांना वाढवलं नाही तर ते डुकरांपर्यंत पोहोचणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. पवित्र ग्रंथाचा वाचन करणाऱ्या लोकांना बेस्ट फ्रेंड भेटत नाही. कोण? बेस्ट फ्रेंड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेत आलेले एक 10-12 पोरं सोडून बाकी सगळ्यांनी मला बोलले, फादर BF आहे. काही लोकांना मी विचारलं BF म्हणजे काय. सुरुवातीला मला वाटलं बीफ म्हणून बोलताय. हालेलुया. धन्यवाद येशू. अनेकांनी सांगितलं फादर BF आहे. हालेलुया. बेस्ट फ्रेंड इकडे आहे. कोणाच्या मागे तुम्ही फिरताय? बेस्ट फ्रेंडला भेटायला तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही कुठल्या BFच्या मागे जाऊन तुम्हाला काय मिळवणार आहे? तुम्ही यिर्मया ग्रंथ 1 अध्याय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4थं वचन आपण ऐकूया. परमेश्वराचे वचन मला आले ते असे. वचन 5. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. हालेलुया. तुम्ही जर वाचनाच्या कार्यासाठी निघायच्या तयारीमध्ये असेल तर प्रेज द लॉर्ड, तुमचा परमेश्वर तुम्हाला एक नवीन जन्म द्यायच्या तयारीमध्ये. येशू लहान असताना बालपणामध्ये जे हृदय होते ते हृदय तुला देत आता आशीर्वादित करत आहे. तुला ड्रेन आउट करायला अगोदर काही मार्गच नव्हता, त्यातील काही मार्ग देवता तुला तयार करून देत आहे.
तुमच्यामध्ये काही लोकांना दाताचे जे त्रास होते ते आता येशू दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोक एक प्रकारच्या जाळीमध्ये सापडलेले होते. त्यातील एक जाळी तोडून येशू तुम्हाला आज बाहेर करताय. का तरुण मुलीला लहान बालकाप्रमाणे आता येशू उचलून घेताय. येशूचं जेवण करत आहे. येशू तिला सांगत आहे तू माझंच आहे. हालेलुया. हालेलुया. आपण सगळे येशूचे आहोत. आपण कोणालाही स्वतःला कोणाच्याही हातामध्ये विकून टाकायचं नाही. आपण येशूचे आहोत. अभिमानाने बोलायचं येशूचा आहे, येशूचा होऊन राहील. कोणाचा तरी कान फुटून कानातून पाणी पू वगैरे कधीतरी निघत आहे, त्या व्यक्तीच्या कानाला येशूने स्पर्श केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. दयावंत येशूची प्रार्थना करण्याचे दान तुमच्यामध्ये चौघांना प्रभूने दिलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणतरी असे आहे ज्यांना हार मानायला येत नाही. हार मानायचं पाळी आली तर जीव गेल्यासारखा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाणार. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आत्मिक जीवनामध्ये जैविक जीवनामध्ये जिंकलेले लोक ते लोक आहेत जे हार मानायला शिकलेले आहेत. येशूच्या गौरवासाठी, येशूला उंचवण्यासाठी कोणतरी हार मानायला पाहिजे. त्यासाठी मीच कॉम्पिटिशन मध्ये बसतो, मीच पहिले हार मानतो. अनेकांच्या गुडघ्याचं दुखणे पूर्णपणे येशूने बरे केलेलं आहे. एक ऑल्टर बॉयला येशू विशेष आशीर्वाद देत आहे. त्यांच्या घरातील कोणाला तरी संडास गट्टू होत आहे म्हणून त्रास असेल तर येशू त्यांना आशीर्वाद करत आहे. कोणाचा तरी शरीरामध्ये असलेल्या काही जखम येशू बरे करत आहे. खूप घाबरत आहे अशा अनेक लोकांच्या घबराहट येशू दूर करून देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.